मला मगाशी एक ताई आहेत, त्या तुम्हाला इंस्टाग्राम रीलवरनं माहिती असतील. त्यांनी एक प्रश्न विचारला की सगळ्या लोकांना तुम्हाला पहिल्यांदा ज्यांना टी व्हीवर बघतो त्यांना पहिल्यांदा बघायला मिळणार म्हणून खूप उत्सुकता आहे. आम्ही खरंच खूप भाग्यवान असो की तुमची गाणी वगैरे आम्ही टीव्हीवरती किंवा मोबाईलच्या माध्यमातून आम्ही बघत होतो, पण आज असं योग इलं की तुमचा गाणं आम्ही प्रत्यक्षात अनुभवतो. जी लोक आपल्याला इतके वर्ष इतके दिवस युट्यूबवरनं बघत असतात, टीव्हीवरनं बघत असतात, त्यांना भेटण्याचं कुतूहल मलाही आहे. हो, ते चांगलं बनवायचं असेल तर त्याची पाककृती माहिती पाहिजे, तसं ते रसायन हे गाणं गाणाऱ्याला माहिती पाहिजे. पण जे श्रोता आहेत त्यांना फक्त ती चव आवडली म्हणजे झालं. कसं आहे आमचं कोकण? अप्रतिम आहे. अशा ठिकाणी लोक दुरून फिरायला म्हणून येतात, त्या ठिकाणी तुम्हाला रोज राहता येतं. तुम्हाला जर एखाद्या गाण्यातून आमच्या कोकणला जर सांगावं असं तर कोणतं गाणं? कोकणची माणसं साधी भोळी, काळजात यांच्या भरली शहाळी, यांच्या काळजात भरली शहाळी. नमस्कार सर, मी रुचिता शिर्के. नमस्ते. सगळ्यात आधी तुमचा आमच्या सिंधुदुर्ग कुडाळमध्ये आणि आपल्या या कलेश्वराच्या आशीर्वादाने पावन झालेल्या या नेरूरच्या कलानगरीमध्ये मनापासून स्वागत आहे. खरं तर आज आम्ही सगळेच सिंधुदुर्गकर आणि मी डबल म्हणू शकते, आम्ही खरंच खूप भाग्यवान असो की तुमची गाणी वगैरे आम्ही टीव्हीवरती किंवा मोबाईलच्या माध्यमातून आम्ही बघत होतो, पण आज असं योग इलं की तुमचा गाणं आम्ही प्रत्यक्षात अनुभवतो. ही खरीच अभिमानाची गोष्ट, आणि त्याच्यात आणखीन एक अभिमानाची माझ्यासाठी गोष्ट आहे की मी तुमच्यासोबत गप्पा मारू शकलं. तुम्ही मला वेळ दिला त्यासाठी. तुम्ही जेव्हा इकडे येत होता तेव्हा तुम्ही एक व्हिडिओ टाकला होता की जिकडे पहिल्यांदा आपण कार्यक्रम करतो तेव्हाचा उत्साह एक वेगळा असतो, आणि तुम्ही कोकणात पहिल्यांदा करतात. तुमचा काय सांगाल कोकणाविषयी? कोकणात पहिल्यांदा नाही आहे, परंतु ह्या भागात माझं पहिल्यांदा गाणं. तुम्ही जसं म्हटलात ना की युट्यूबवरनं, तसं माझी भावना तीच आहे की जी लोक आपल्याला इतके वर्ष इतके दिवस युट्यूबवरनं बघत असतात, टीव्हीवरनं बघत असतात, त्यांना भेटण्याचं कुतूहल मलाही आहे. हो, जसं तुम्हाला आहे तसं मलाही आहे. त्यामुळे मी या भागात पहिल्यांदा आलो आहे. जसा उत्साह हा श्रोत्यांमध्ये आहे तसाच उत्साह माझ्यातही आहे. पहिल्यांदा जेव्हा कुठला पाहुणा घरी येणार असतो तर त्याला आपण आपल्याला जे आवडतं ते सगळे पदार्थ खाऊ घालतो. तसा माझा विचार आहे आज या इकडच्या रसिक प्रेक्षकांना भक्तीपर किंवा नाट्यसंगीतपर किंवा शास्त्रीय या पद्धतीची कुठली गाणी गीतं ऐकवता येतील. माझा एक छोटासा प्रश्न, म्हणजे मला कारण की मला गाण्यातलं जास्ती काही कळत नाही, पण गाणं हे असं माध्यम आहे की तुम्हाला खूप छान फील करवतं. आणि तर तुम्ही आता आम्ही देवाच्या कनेक्ट होतो, देवाची गाणी ऐकतो, पण त्याच्यामधले तुम्ही एक दुआ आहात. म्हणजे आम्ही खरं ती गाणी तुम्ही म्हणता, आम्हाला एवढा छान आनंद तुम्ही देण्याचं खरं तर काम करता. हा आनंद तुम्हाला आम्हाला वाटताना तुमच्या भावना काय असतात? मलाही मगाशी म्हटलं तसं मलाही आनंद होतो. आणि प्रथम त्याच्या अगोदर तुम्ही म्हटलात की मला गाण्यातलं कळत नाही. गाणं खाण्यासारखं आहे. भाग आपल्याला चव आवडती की नाही हे कळतं की नाही, तेवढं पुरेसं आहे. ती चांगलं बनवायचं असेल तर त्याची पाककृती माहिती पाहिजे, तसं ते रसायन हे गाणं गाणाऱ्याला माहिती पाहिजे. पण जे श्रोता आहेत त्यांना फक्त ती चव आवडली म्हणजे झालं. आता तुम्ही प्रश्न जो विचारला त्याचा की खरं म्हणजे खूप भरून येतो प्रत्येक वेळेला. कारण मुळामध्ये मी गात असताना खरं तर असं मला कुणाला देवाचं दर्शन घडवीन वगैरे असं नसतं. पण अत्यंत प्रांजळपणे मला देवाची गाणी गायला खूप आवडतात, अभंग खूप आवडतात. त्यामुळे त्या अभंगांच्या करवी देवाच्या चरणी आपली सेवा रुजू व्हावी हा भाव असतो, आणि कुठेतरी तो प्रामाणिक भाव जो आहे तो श्रोत्यांपर्यंत पोचतो. त्यामुळे त्यांनाही त्याची कुठेतरी त्यांना तसं जाणवतं की अरे आहे. आणि असं जाणवत असलं तर माझ्यासारखं भाग्यवान मीच. नक्कीच. आता तुम्ही कालपासून कोकणात आहात, म्हणजे आपल्या इकडे आहात, इथे काही काही ठिकाणी फिरलात. कसं आहे आमचं कोकण? अप्रतिम आहे. मला जे दादा फिरवत होते तर त्यांना म्हटलं तुम्ही फार भाग्यवान आहात, कारण इतकी हिरवळ, इतकं स्वच्छ हवा, निसर्ग रम्य ठिकाण आहे. अशा ठिकाणी लोक दुरून फिरायला म्हणून येतात, त्या ठिकाणी तुम्हाला रोज राहता येतं.
त्यामुळे मला या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे की तुम्ही खूप भाग्यवान आहात. काय रोज एका ठिकाणी आपण राहिलो की त्याची सवय होते, सवय झाल्यानंतर आपण ते गृहीत धरतो. पण अप्रतिम परिसर आहे. मी टेंबे स्वामींच्या मंदिरात गेलो होतो, दत्त मंदिरात गेलो होतो. टेंबे स्वामींनी तिथे हे केलेली आहे, अर्चना केलेली आहे आणि खूप आनंद, शांत वाटलं, आनंद वाटला ते दगडी मंदिर पाहून. तिथे जनरली एक व्हायब्रेशन म्हणतो ते असलेलं पाहून, लोक तिकडची एकदम गोड सगळी मंडळी पाहून, मला जितकी मंडळी भेटलीत कोकणातली आतापर्यंत ती सगळी गोड आहेत. त्यामुळे माझं कोकणावरती प्रेम आहे, इथल्या निसर्गावरती, इथल्या लोकांवरती. सगळं छान आहे तुमच्या इथली स्पेशल खाद्य संस्कृती तुम्ही काही ट्राय केलं की नाही? नाही, आमच्या गाण्याच्या वेळेला फारसं खाता येत नाही. डाळ खिचडी किंवा मी पिठलं खाल्लं आम्ही आज, छान वाटलं. पण आता हे झाल्यानंतर सांगा काय खायचं ते खातो. माझा पहिला खरं तर विचारणार होते की तुम्ही मासे, कारण की कोकण म्हटलं की मासे, पण म्हटलं नाही, नक्की माहित नाही तुम्ही व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन, त्यामुळे हा प्रश्नच खरं तर चुकीचा आहे. पण नक्की ट्राय करा आलात तर. इथलं आपलं रस शिरवाळे आहे, गोड पदार्थ आहे, कोकणातला ऑथेंटिक आहे तो. रस शिरवाळे, हा, रस आणि शिरवाळे हे तुम्ही नक्की ट्राय करा, ऑथेंटिक आहे. बाकी जेवण इथलं असं काही नाही की माशांसाठी कोकण प्रसिद्ध आहे. इथलं जे डाळ भात उसळ आणि हे जे बेसिक आहे एवढं सुंदर. डाळ भात खाल्ला आणि पिठलं खाल्लं, भाकरी खाल्ली, छान होतं सर. शेवटचाच प्रश्न विचारते कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्हाला जर एखाद्या गाण्यातून आमच्या कोकणला जर सांगावं असं वाटतं तर कोणतं गाणं तुम्ही? कोकणची माणसं साधी भोळी, काळजात यांच्या भरली शहाळी, यांच्या काळजात भरली शहाळी. खरंच खूप थँक्यू. वेळ कमी होता पण तुम्ही हा वेळ दिलात आणि थोडंसं बोलणं का होईना आपलं झालं. खरंच खूप छान वाटलं. आणि सगळे आता रसिक प्रेक्षक तिथे वाट बघतायत, सगळी प्रचंड गर्दी झालेली आहे आणि आम्हाला पण आनंद घ्यायचा आहे कार्यक्रमाचा, कारण प्रत्यक्ष आम्ही हा आनंद घेणार आहोत. तर तुमचा जास्ती वेळ घेत नाही. खरंच खूप धन्यवाद. थँक्यू. ऑल द बेस्ट.